जिल्ह्याचे अध्यक्ष वंचित बहुजनांची आपण असणारा आघाडी या ठिकाणी उभी करतोय। वंचित अधिकांश इथला असणारा ओबीसी भटक्या विमुक्त समूहातला आहे। त्याला आतापर्यंत स्थान मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे। मग ती उमेदवारीमध्ये असेल, निवडणुकीमध्ये असेल, आर्थिक भागामध्ये असेल, सामाजिक भागामध्ये असेल किंवा इथला असणारा नोकरशाहीमध्ये असेल। 75,000 जागा 70,000 जागा आम्ही भरणार असं सांगण्यात आलं आणि त्याच्यापैकी 16,000 जागा ह्या असणारा मराठा समाजासाठी राखीव ठेवल्या जातात। 16% जागा ज्या होत्या त्या आम्ही राखीव करणार असं सांगण्यात। सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाला स्टे दिला याची जाणीव आहे। शासनाला खऱ्या अर्थाने जर इथं हा निर्णय अंमलबजावणी करायचा होता तर याच्यातले जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना बोलवलं असतं, चर्चा केली असती। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे म्हणून आम्हाला करता येत नाही, पण 70,000मध्ये 16% या कळत आम्ही असं भरतो। चर्चा झाली असती तर मला असं वाटतं हा वाद विकोपाला गेला नसता। पण या शासनाला राजकारण करायचं होतं की आम्ही 16% भरणार नाही, तसेच ठेव, राखीव ठेव, उरलेले आम्ही सगळ्यात भरायचे होते तर सगळ्यात भरायचे होते, भरायच्या नव्हत्या तर मग काहीच भरायचं नव्हतं। ज्याला खिजवण्याचा भाग असं म्हणतो तो खिजवण्याचा भाग असून त्या ठिकाणी मानतो। हा वंचित समूह मी जसं म्हटलं की अधिकांश ओबीसी मधला आहे, त्याला खुश करण्याचा भाग त्याच्या मागला की बघा आम्ही असं मराठा समाजाला गाजर तर दाखवलं, पण ते गाजर वाजणार नाही याची आम्ही दक्षता घेतली की आरक्षण ठेवतो ना ते आम्ही जागा भरत नाही, कोर्टाचा निर्णय येऊ द्या मग आपण भरू। साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आणि म्हणून ही जी शासनाची दुपट्टी धोरणं आहेत हीच खऱ्या अर्थाने समाजामध्ये विसंगती निर्माण करते, हा त्याच्यातला भाग। मी असं मानतो की महाराष्ट्रामध्ये हा असणारा वंचित समूह पहिल्यांदा निर्माणच केला का नाही हा सांगा। मग इथल्या सगळ्या राजकीय पक्षांना इथल्या सुताराला उमेदवारी नाही, इथल्या लोहाराला उमेदवारी नाही, इथल्या असणाऱ्या कुंभाराला उमेदवारी नाही। हा समाजातला सगळ्यात लहान घटक आहे। कदाचित हा लहान घटक निवडून येणं हा वेगळा भाग आहे, पण उमेदवारीच्या स्वरूपामध्ये स्वीकारला गेला असता तर आज समाजाची परिस्थिती वेगळी आहे। हे संघर्षाचं जे आज आपल्याला वातावरण दिसतंय ते कदाचित संघर्षाचं वातावरण नसतं। मी नेहमी म्हणत असतो की निवडून येण्याचा भाग हा असणारा लोकांचा, पण या देशाचं राजकारण, या देशाचं सामाजिकरण, या देशाचं अर्थकारण, या देशाची दिशा काय असावी हे ठरवण्याचं काम इथला राजकीय पक्ष करतात। इथल्या राजकीय पक्षाने ठरवलं असतं की लोकशाहीचं आपण असणारं सामाजिकरण केलं पाहिजे
आणि लोकशाहीचं सामाजिकरण करायचं असेल तर मग तुम्हाला सर्व घटकांना स्वीकारावं लागतं. आज काँग्रेस पक्षाचं कॅरेक्टर आपण बघितलं, एनसीपीचं कॅरेक्टर आपण असताना बघितलं तर श्रीमंत मराठ्यांचा पक्ष असं म्हणून सांगितलं. त्याच्यामध्ये गरीब मराठ्याला सुद्धा लागलं. बीजेपीचं आपण असताना बघितलं या ठिकाणी ते इथला असणारा ब्राह्मणशाही मानणारा पक्ष म्हणून असं सांगितलं. मी एक म्हणेन की थोडीशी आयडिओलॉजिकली मांडणी असं मी त्या ठिकाणी मानतो की आम्ही मानू की न मानू, वैदिक परंपरा मानणारा पक्ष आणि ज्या वैदिक परंपरेला मानणारा जो आहे तो त्यांचा मतदार असं आपण धरून जाऊ. पण त्यांच्या या बेसिक मांडणीमध्ये वैदिक परंपरा मानणारा असणारा हा जो समूह त्यांनी स्वतःला ठरवला त्याच्यामध्ये 50% माणसं त्यांनी काढली, त्याच्यापेक्षा जास्त. याचं कारण की मनूचा जो नियम होता या मनूच्या नियमापासून शूद्र आणि स्त्रिया आणि त्याच्यानंतर पंचमातला असणारा वर्ग म्हणजे हा असणारा अस्पृश्य वर्ग याला कैदी म्हणून केलं, त्याला गुलाम म्हणून केलं, त्याला सर्व अधिकारापासून वंचित केलं. जे काही राज्यकर्ते या देशामध्ये करतायत ते माझ्या अंदाजाने इथलं असणारं चुकीचं आहे. तुम्ही एका प्रकारे असणारं समाजाला बदलण्यापेक्षा त्याला गुन्हेगारीकडे अधिक वळवता हे आपण असणारं लक्षात घ्या. आणि म्हणून अशी ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये बदल आणायचा की न बदल आणायचा असेल तर विजय मोरे यांनी दिलेली शपथ ही सगळ्यात महत्वाची आहे हे आपण लक्षात घ्या. ही सगळ्यात महत्वाची. मी असं म्हणणार नाही की इथला असणारा सत्ता परिवर्तन झालं म्हणजे पूर्ण परिवर्तन होईल असं मी म्हणणार नाही, पण परिवर्तनाच्या दिशेला आपण एक नवीन वळण देतो हे आपण असायला लक्षात. काय नवीन वळण देतोय? इथले असणारे अनेक राजकीय पक्ष या अनेक राजकीय पक्ष मी आज ज्यांचा उल्लेख केला तो इथला असणारा धनगर समाज हा सुद्धा सगळ्यात मोठा समूह आहे. माळी समूह हा सगळ्यात मोठा समूह आहे. वंजारी यांनी सोडला तर माझ्या अंदाजानं उरलेला सगळा असणारा ओबीसी हा आजपर्यंत लोकसभेच्या उमेदवारीपर्यंत पोहोचू शकतो. अधूनमधून मुसलमानांना दिल्या जातं पण सातत्याने मुसलमान इथला 15-13% आहे. एक समूह आहे, त्याची एक वेगळी भाषा आहे, त्याची एक वेगळी संस्कृती आहे, त्याचे असणारे वेगळे प्रश्न आहेत. तर तिकडनं सुद्धा काही माणसं उभी राहिली पाहिजेत ही साधी भावना सुद्धा नाही अशी असतात. आणि म्हणून जोपर्यंत लोकशाहीचं सामाजिकरण होत नाही तोपर्यंत या देशामध्ये विकास हा काही जणांचा होईल आणि उरलेल्यांचा भकाल होईल अशी असणारी परिस्थिती. विजय मोरे यांनी असणारा आकडेवारी आपल्याला दिलं की श्रीमंताकडे किती संपत्ती आहे आणि गरिबांकडे किती संपत्ती आहे. श्रीमंताकडे श्रीमंती राहू नये या मताचे आम्ही नाही, या मताचे आम्ही नाही, पण या मताचे आम्ही निश्चित आहोत की सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती
हसरेपणा असला पाहिजे, हा त्याच्यातला महत्त्व. इथल्या सर्वसामान्य माणसाच्या समाधानी असणं हे दिसणं महत्वाचं आहे. इथला सर्वसामान्य माणूस मला ज्या गरजा आहेत त्या भागल्या अशी त्याची भावना झाली. आणि म्हणून आम्ही आज जे मानतो की इथला असणारा सगळं बदलण्याचा दृष्टिकोन बदलला. मागचे पंतप्रधान काय ना आजचे पंतप्रधान दोघंही बोलत असताना आकडेवारीमध्ये बोलतात की देशाची संपत्ती एवढ्या एवढ्या कोटीने वाढली. आमच्यासारखा विचारतो की ही वाढली बरोबर आहे, पण त्याचा वाटा गरीब माणसाला किती मिळाला याचं सांगा. श्रीमंत श्रीमंत झाला आणि गरीब गरीब झाला. देशाची प्रगती झाली पण माणुसकीची प्रगती झाली नाही हे आपण लक्षात. या देशामध्ये माणुसकीची प्रगती होणं हाच खऱ्या अर्थाने देशाचा विकास आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. हाच आम्ही असं मानतो. हा जिल्हा कुपोषिताचा जिल्हा आहे. 80 सालापासून इथला असणारा कुपोषण आम्ही असताना बघतोय. फॉरेस्टचा कायदा आला, वाईल्ड लाईफचा कायदा आला, पण जो माणूस निसर्गाशी जगतोय आणि निसर्गाशी जगून ती निसर्गाची सायकल कशी चालली पाहिजे याला ज्याची जाणीव आहे त्याला न विचारता कायदा जर केला तर काय परिणाम आहेत हे आपल्याला असताना या ठिकाणी दिसतात. निसर्गाशी जगणारा माणूस आणि त्याच्या संदर्भातला कायदा करायचा असेल तर आपण असणाऱ्या काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. की सायकल चालली पाहिजे हेही त्याला माहिती आहे, पण मी पण जगलो पाहिजे हेही त्याला माहिती आहे. कायदा हा तसा नाही. कायदा असा म्हणतो की एखादी स्पीसीज कोणीतरी सांगितलं की आता असणारा बाबा जगामध्ये राहणार नाही तर तिला बंद केलं जातं. तितर बटेर सुद्धा असणारा त्यांनी म्हटलंय की हे आता जगातून नाहीसं होणार. बाजारात गेलो पाहिजे तेवढी तितर आणि बटेर मिळते. कायदा करताना तितर आणि बटेर याचं आयुष्य जर लक्षात घेतलं असतं. तितर आणि बटेर हे असणारा किती वयापर्यंत असणारा त्यांची सिस्टम चालते, रिप्रोडक्शनची सिस्टम चालते ही जर लक्षात घेतलं असतं आणि उरलेल्यांच्यावरती असणारं नियंत्रण ठेवलं नसतं तर कदाचित आज कुपोषण आपल्याला दिसले नसते. मी मध्यंतरी अभ्यास करत होते की 80च्या अगोदरचं इथला असणारं कुपोषण होतं का. फॉरेस्ट ब्रिटिशांनी सुद्धा फॉरेस्टचा कायदा केला पण त्यांनी जंगलांच्या झाडावरचा कायदा, जमिनीवरचा कायदा, त्यांनी वन्य प्राण्यावरचा असणारा कायदा केला. या सरकारने ते कायदे तसेच केले. वन्य प्राण्यांचा सुद्धा कायदा त्याच्यामध्ये आला आणि आज आपल्याला दिसतंय की कुपोषणाला या ठिकाणी तोंड द्यावं. 80 सालापासून आपण असणारा धरलं तर आज असणारा 2018 आहे. 38 साल झाले. तिसरी पिढी यायला लागली तरी असणारं कुपोषण थांबत नाही. आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं जातंय की आमच्या इथला असणारा अन्नधान्य 20% सडतंय आणि 10% उंदरं खातात आहेत अशी परिस्थिती आहे.
पण कुठल्याही सरकारला असं वाटलं नाही की आम्ही असणारा फॉरेस्टमधलं जगण्याची प्रथा बदलली. आज जे आपण असणारा बोंबलतोय की या सरकारचे असणारे जे विंग्स आहेत, मग विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, मारामारीचं दल असेल, तुम्ही कपडे काय घातले पाहिजे, तुम्ही काय बोललं पाहिजे, तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे, नुसतं फरमान निघाला तर आपण त्याच्या विरोधात की आमचं आयुष्य आम्ही नियंत्रण होऊ देणार नाही. आणि अनेक जणांनी चंग मागला की 2019 काय उद्याच्या पार्लमेंटच्या निवडणुका येऊ द्या, मोदीचे 12 वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पण कुठल्याही इथल्या समूहाला असं वाटलं नाही की जंगलातले कायदे झाले, त्या जंगलातल्या कायद्यातल्या माणसाचे कपडे आपण उतरूनच टाकले आणि नांगडं म्हणून तू जग असं असताना सांगितलं. त्याची चर्चा ह्या देशामध्ये नाही, हेच मी दुर्दैव म्हणतो. आणि जो कोणी करायला जातो त्याला मग नक्षलवादी या ठिकाणी ठरवलं जातं. ही जी व्यथा आहे, काही जण आहेत, मी नाही म्हणत नाही, की त्यांना असं वाटतं या माणसाला नांगडं केल्यामुळे असारा गोळ्या घातल्या पाहिजे म्हणून अशी विचाराची माणसं आहेत, संघटना आहेत, नाकारत नाही. पण याचा आम्ही पाहणार आहोत की हा त्याच्यातला महत्त्वाचा. या देशामध्ये असणारे कामूलग्रह बदल आणणं हा महत्वाचा आहे. हे जे राजकीय पक्षाचे टोळ्यांचे पक्ष झालेले आहेत, हे राजकीय पक्षाचे टोळ्यांचे पक्ष झालेले आहेत, हे खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष टोळ्यांचे पक्ष नव्हता, हे सर्वसामान्यांचे पक्ष झाले पाहिजेत. या दृष्टीने आपल्याला असणारं पाहावं लागेल आणि त्या दृष्टीने इथला असणारा बदल सुरू व्हावा. पंढरपूरचं अधिवेशन झालं. त्या पंढरपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही असं म्हटलं की 100 धनगर उमेदवार आम्ही उभे करणार. धनगर समाजातील 100 माणसांना विधानसभेची उमेदवारी दिल्या जाईल. पाठोपाठ बीजेपीचं आलं, नाही आम्ही असणाऱ्या 11 जागा देऊ. काँग्रेसवाले अजून बोलायलाच तयार नाही. राष्ट्रवादी बोलतील असं मला वाटत नाही. का ठेकेदार आहे, ठेकेदार कधी असणाऱ्या कामगाराचा ऐकतो का? तर तुम्ही आता आम्हाला शिकवायला निघाले, आमची 70 वर्ष राजकारणात गेली, मग आम्ही काय खिसगंतीत घातलीत का? असंच वरचा सवाल. खिसगंतीत घातली आहेत या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ, एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून मित्र, ही सुरुवात आपल्यालाच करावी लागेल. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 288 जागांपैकी किमान 50 जागा हा जो अति पिछडा ओबीसी म्हणून धरला जातो, अति पिछडा म्हणून धरला जातो. कुंभार आहे, लोहार आहे, सोनार आहे, दुसरे आहे, सगळे भटक्या विमुक्तांमधले आहेत. रायनपाडामध्ये ज्यांची हत्या झाली अशी असणारे भटक्या विमुक्त सुमामधले आहेत. किमान 50 उमेदवार आम्ही उभं करणार. मला काही जण म्हटलं तुम्ही काय लावलंय? म्हटलं आमच्या हातामध्ये उमेदवारी देण्यात आहे, तर तुम्ही देण्यापासून सुद्धा आम्हाला वंचित करायला लागले. निवडून आणायचे की ना आणायचे लोक ठरवतील. पण यांची मतं कुठे आहेत? म्हटलं इथल्या कुठल्या पाटलाची मतं आहेत? ते 80,000 9 लाख आहेत की 2 लाख आहेत की 10 लाख आहेत की एका मतामध्ये एका मतदारसंघात निवडून येतात? फार फार ते 30,000 35,000 असतात. मुसलमानाची मतं मिळाली नाही तर ते निवडून येत नाही. पण मुसलमान कधी ठरवतच नाही. त्याला असं वाटतं की काँग्रेस
आणि राष्ट्रवादीत सेक्युलर उरलेले सगळे धर्मवाद. म्हटलं निवडून येण्यासाठी जिंकणारी मतं लागतात. लोक द्यायचे ठरवते, तुम्ही काय विचार करताय? उमेदवारी देण्याचं असणारं काम आपण केलंय. या निवडणुकीमध्ये मी आपल्याला सांगतो की या देशातल्या राजकारणाचा पायंडाच आम्ही बदलून टाकणार आहोत. आणि आपण सगळ्यांनी या बदललेल्या पायंड्याच्या पाठीमागे उभे राहिला तर या रावत्या राजकीय पक्षांच्या ज्या उभ्या राहिल्या एक तर त्यांना संपवावं लागेल किंवा त्यांना स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यावं लागेल. त्या संपू नये या मताचा मी आहे, परिवर्तन व्हावं या मताचा मी आहे. बघा, हे परिवर्तन राजकीय पक्षांमध्ये झालं तर उद्या आपण लक्षात घ्या की सत्ता घेताना मी पाटील आहे म्हणून मला पाटील मतदान देतील, मी माळी आहे म्हणून मला माळी म्हणून मतदान देतील. ही प्रथा संपली. अजेंडा सांगा मग आमच्याशी बोला. आमचा विकास कसा करणार हे असताना सांगा. कारण सगळेच राजकीय पक्ष माळ्याला, धनगराला, केल्याला, माळ्याला, वंजाराला, बौद्धाला, मातंगाला, चर्मकाराला, इथल्या असणाऱ्या लोहाराला आणि कुंभाराला उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतलेले असतील. कारण का मी एक जातीचा पक्ष नाही हे दाखवण्याची त्यांची होड लागते. मी एक जातीचा पक्ष नाही म्हणून त्यांची असणारी होड लागेल. आणि ज्या दिवशी या लोकशाहीचं आपण असणारं सामाजिकरण केलेलं असेल त्याचा पुढचा पायरा सत्तेवरती जायचा असेल तर तुम्ही इथल्या माणसांसाठी काय करणार आहात ते सांगा. आज किशोरनी जसं मांडलं की शेतकऱ्यांचा प्रश्न आला की भलतच कसलं तरी आंदोलन सुरुवात होतं आणि ते झालं तर शेतीच्या वरती पिकणाऱ्या मालाचा असणारा प्रश्नच बाजूला पडतो. उद्या तो बाजूला पडणार नाही तर त्याला बाजारभाव कसा मिळेल, आधारभाव कशा रीतीने मिळेल, त्या आधारभावातून असणाऱ्या शेतकऱ्याचं भागणार आहे की न भागणार आहे याची असणारी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात आहे. आत्ताच्या व्यवस्थेमध्ये जो कोणी मागायला जाईल त्याच्या हाताला काहीच लागणार नाही हे लक्षात घ्या. त्याच्या हाताला काहीच लागणार नाही. का जातीच्या नावाने सत्ता ही घेतल्या जाते. ज्या दिवशी आपण सगळेजण इथल्या असणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांचं सोशलायझेशन केलं आणि इथे आता धनगराला दिल्याशिवाय, कुंभाराला दिल्याशिवाय, बौद्धाला दिल्याशिवाय, मातंगाला दिल्याशिवाय आपल्याला जिंकता येत नाही असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण एक लक्षात घ्या की यांना मग सत्ता मिळवायची असेल तर उमेदवारी देऊन आपल्याला मिळणार नाही. तर आपल्याकडे आता मतदार आक्रोश करायचा असेल तर कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल 5 वर्षात. मग तो शांततेचा असेल, तो विकासाचा असेल आणि मानवतेच्या प्रगतीचा असेल. आणि म्हणून माझं आव्हान आहे की या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाबासाहेबांनी असताना जे म्हटलं होतं की लोकशाहीचं झुंडीकरण होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकशाहीचं झुंडीकरण झालेलं आहे. या लोकशाहीला झुंडशाहीपासून वाचून खऱ्या अर्थाने सर्वसामान्याची असणारी लोकशाही आपण केली पाहिजे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी विजय मोरे यांनी म्हटल्याप्रमाणे की उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे तो माझ्या जातीचा आहे की नाही, त्याच्या जातीची मतं किती आहेत आणि किती नाही याचा विचार न करता मनात परंतु शंका न असता लोकशाहीचं सामाजिकरण करायचं आहे. आणि आज राजकीय पक्षांचे जे झुंडीकरण झालेलं आहे,
ज्याचा अंत आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून माझं मत हे बहुजन विकास आघाडीलाच राहील हे खुणगात आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. नुसती घोषणा देऊन घटना वाचणार नाही. या ज्या सगळ्या घोषणा देता एकच नेता बाबासाहेब त्याच्यातून वाचणार नाही. सर्वसामान्य माणसांना माहित आहे की या देशामध्ये लोकशाही बाबासाहेबांनीच आणली. ती वारंवार सांगण्याची गरज नाही. सांगण्याची गरज आहे की माझं मत जातीला राहणार. सांगण्याची गरज आहे की माझं मत जातीला राहणार नाही. आणि त्याहीपेक्षा माझं मत वरच्या जातीला राहणार नाही. माझ्यामधला बदल हा जर घडवायचा असेल तर या देशाच्या उतरंडीच्या व्यवस्थेवरती जो माझ्या खाली आहे त्यालाच माझं मत जाईल. हे जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने इथे लोकशाही टिकेल. तेव्हाच आज जसा ओबीसी म्हणतो की मला आरक्षण ते मिळालं शिक्षणातलं, क्रीमी लेअर लावण्यात आलं, म्हणजे मी गरीब आहे हे मान्य करण्यात आलं. पण मी गरीब आहे म्हणून मला शिक्षण मिळालं पाहिजे. दरवाजा तर उघडला, पण त्या दरवाज्यातून आतमध्ये जायला जो निधी पाहिजे तोच निधी नाही. ते दारं उघडून मला काय उपयोग? म्हणजे या देशामधल्या प्रेशरमुळे दारं उघडली पण मनं उघडली नाही हे आपण असं लक्षात घ्या. दारं उघडली पण मनं उघडली नाही. मनं कदाचित उघडली असती तर आरक्षणाच्या विद्यार्थ्याच्या फियांची सोय त्या ठिकाणी झाली असती. अशी असताना परिस्थिती. आज आदिवासींचा विद्यार्थी तो असं म्हणतोय की माझ्या बँकेत पैसे टाकू नका. ज्या हॉस्टेलमध्ये मी राहतोय त्या हॉस्टेलमध्ये खाण्यापिण्याची सोय करा, पण शासन त्याला असणारं पैसे द्यायला निघालेले आहे डायरेक्ट पेमेंटच्या माध्यमातून त्याच्या अकाउंटमध्ये. अनेक विद्यार्थी असे मला म्हणतात आहेत की साहेब आम्ही हा कधी पैसा बघितलेलाच नाही. हा पैसा बघितलेला नाही आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या संघटना म्हणतात आहेत की बाई ही व्यसनाधीन होण्याची अधिक शक्यता आहे. समज येण्याच्या अगोदरच हा व्यसनाधीन चैनीच्या ह्याच्यामध्ये लागला तर शिक्षण याचं मुकलं. काही जण आता असताना या सरकारवरती आरोप करतात आहेत की आदिवासींमधलं शिक्षण वाढत चाललेलं आहे. आदिवासींमधलं शिक्षण वाढत चाललेलं आहे. हे वाढतं शिक्षण कमी केलं पाहिजे म्हणून दोन चार विद्यार्थी आले. त्यांनी असताना म्हटलं की आम्हाला असताना जायला लांब पडतंय, मेसमध्ये जायला आम्हाला लांब पडतंय, आम्ही तिथला असताना करू कसं, तर डायरेक्ट आम्हाला पैसे द्या. त्यांचं ऐकून सगळ्यांनाच दिले अशी असणारी परिस्थिती. शासन हेही विसरलं. तेव्हा मला एकदा माहिती आहे नामदेव रसाळ माझ्याकडे आले होते. ही जी जुनी फियाट गाडी होती त्याच्या असणारे मालक बारामतीला असतात, वालचंद हिराचंद. त्या वालचंद हिराचंदनी बोलवलं होतं. ते म्हटले तुम्हाला माहीत नाहीत बाबासाहेबांचे माझ्यावरती किती उपकार आहेत. तुम्ही आम्हाला शिव्या घालताना पाहिजे तेवढ्या शिव्या घाल्या, पण मी हे 1 लाख तुम्हाला देतो. आज मला लिहून द्या की 1 लाख मिळाले इतके वाजता इतके तारखेला. आणि ते म्हटले खाली अट मी घालतो की याच्या 1 वर्षानंतर इतके वाजता इतके वेळेस तुम्ही माझे 1 लाख रुपये तुम्ही परत करा. आणि हे जर परत केले नाही तर मी जी अट घालेन ती मान्य. नामदेव रसाळ अनेक जणांना माहीत नसेल पण चंगी माणूस होता.
मग त्याला असं लक्षात आलं की पहिल्यांदा विचारायला आला की बाबासाहेबांनी ह्याच्यावरती काय उपकार केले. म्हटलं काही नाही, संबंध होते म्हणून असं सांगितलं असेल त्यांनी. त्याला मला 1,00,000 रुपये दिले. म्हटलं कृपा करून हात लावू नको, म्हटलं तो मारवाडी आहे. म्हटलं तुला तो एक गोष्ट शिकवायला निघालाय. तू म्हटलं काय? म्हटलं तुझा संकल्पवाद चाललेला असतो आणि तो हे शिकवायला निघालाय की 1,00,000 सांभाळायचे कसे हे फक्त तुला शिकवायला निघाले. त्यांनी काय सांगितले की 1,00,000 दिले ते 1,00,000 परत दे, तुला कमवायचे असेल तर कमव, पण मला 1,00,000 परत दे. म्हटलं 1,00,000चे 1,50,000 करण्याची आपल्याकडे अक्कल आहे का? पहिल्यांदा विचार कर. म्हटलं व्यापार करण्याचा आपल्याला अक्कल आहे का? तर ते म्हटलं आपल्या बाप दादाला नाही. म्हटलं आपल्या बाप दादाला जशी नाही तशी म्हटलं आपल्यालाही नाही. आपण असं नोकर चाकर करून म्हटलं जगतोय ते. त्या म्हटलं त्याला हात लावू नको. ते म्हटले का? शेवटी म्हटलं तो हे लिहून घे की 1,00,000 दिले नाही म्हणून नामदेव ढसाळ आता चळवळीत दिसणार नाही. म्हटलं चालेल. किंवा ही गोष्ट ते आदिवासांनाही लागू होते विद्यार्थ्यांना की अचानकपणे आलेला पैसा हा वापरायचा कसा, ठेवायचा कसा, हळूहळू शिकवला, हळूहळू त्याला शिकवलं तर तो कदाचित शिकू शकेल. किंवा त्याच्यातले 10-12 जण शिकतील, पण असणारे उरलेले 88 लोक शिकणार नाहीत, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि मग त्यांचं असं म्हणणं आलंय की सरकार आमचं सुद्धा शिक्षणापासून कमी करून आमच्यामध्ये असणारं व्यसनाधीन व्हावेत म्हणून असणारं लोक त्या ठिकाणी अधिक सोयीचं. मित्रो, हा जो शासनामध्ये बसलेला माणूस स्वतःची असणारी वैयक्तिक आणि वैदिक पद्धती टिकावी आणि ती असणारी राज्य ह्या सगळ्या मानव समूहावरती करावं आणि त्याच्यामुळे असणारं जे करप्ट करायला लागलेली आहे त्याला आपण थांबवलं पाहिजे. ह्या वंचित बहुजन आघाडी मार्फत आपण असणारं थांबवतो. मी जसं म्हणालो की ह्या वंचित बहुजन आघाडीचं इंगित आहे, विजयाचं जे इंगित आहे ते मतं वंचित समूहाला देणं हे सगळ्यात मोठं आहे आणि ते आपण कराल हीच अपेक्षा बाळगून आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.